पण त्याआधी बघूया दुसरा मुद्दा। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर अवघ्या महाराष्ट्रानं पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहिला। आता राज्यातल्या निवडणुकांचा धुरळा शांत झाल्यावर चर्चा रंगली आहे ती पवार कुटुंबाच्या मनोमिलनाची। ती चर्चा नेमकी का सुरू झाली, कोणती विधाने या चर्चेसाठी कारणीभूत ठरली, खरंच पवारांची मनं जुळणार आहेत का, पवारांमधला जो दुरावा होता, जे मतभेद होते ते कमी होणार आहेत का, बघूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। यावेळेस मी चूक कबूल केली, इतरांनी कुणी चूक केली, तिकीट का दिलं त्याला? म्हणजे तिथे कोणी जर सुरुवात केली नसतं तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता। 36 तास, 2 विधानं आणि चर्चा, पवारांमधला कुटुंब कलह मिटण्याची। लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना रंगला। लोकसभेत बाजी मारली शरद पवारांनी तर विधानसभेत अजित पवारांनी। आता विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार आणि अजित पवारांची विधानं पवारांच्या कौटुंबिक मनोमिलनाचे संकेत देत आहेत का याचा अंदाज बांधला जातोय। यावेळेस मी चूक कबूल केली, इतरांनी कुणी चूक केली, तिकीट का दिलं त्याला? काही गरज नव्हती। त्याची पहिली टर्म होती, त्याला पहिल्याच टर्मला मिठाचा खडा लागल्यानंतर काय होतं ज्याचं त्याला माहिती, आणि जरा शिकू दे ना, अनुभव घेऊ दे ना। एकदम सुप्रियाचं काम केलं म्हणून लगेचच उमेदवारी, अरे आम्ही तिथं 5-5 वर्ष घासली, तिथं कष्ट घेतले। तुम्ही जाऊन बारामतीकरांना विचारा। बारामतीतल्या प्रचारात शरद पवारांनी आता बारामतीला युवा नेतृत्वाची गरज असल्याची साद बारामतीकरांना घातली। अजित पवारांनी केलेल्या विकासावरती मलिदा गँगच्या आरोपातनं टीका केली गेली, पण आता विधानसभेनंतर अजित पवारांनी बारामतीत बरंच काम केल्याचं म्हणत युगेंद्र आणि अजित पवारांची तुलना होऊ शकत नसल्याचं विधान शरद पवारांनी केलंय। कोणीतरी उभं राहायला हवं त्या मतदारसंघ, त्याचा माझा डायरेक्ट समज उद्या तिथे कोणी जर सुरुवात केली नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता। त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे, आणि आम्हाला माहीत होतं की ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची। अजित पवार त्यांचं इथे अनेक वर्षाचं असोसिएशन, सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि एक नौका तरुण एका बाजूला, त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना होती। तर आज प्रीती संगमावरती झालेला रोहित आणि अजित पवारांचा संवादही बराच बोलका ठरला। या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना त्यांच्या मतदारसंघात न घेतलेल्या सभेची आठवणही करून दिली। दर्शन घे, दर्शन थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं। पवार कुटुंब राजकारणापेक्षा नात्यांना अधिक महत्त्व देणारं कुटुंब मानलं जातं, त्यामुळे पवारांच्या घरात राजकारणावरनं पडलेली फूट बराच चर्चेचा विषय आहे। बारामतीतला प्रचार ऐन रंगात असताना न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी निवडणुकीनंतर पवार कुटुंब एक दिसेल असं विधान केलं होतं। निवडणुकीनंतर हे सगळं निवडेल, ऑल इज वेल होईल किंवा व्हावं अशी आपली आशा आहे? नाही, व्हावं असं नाही, होईल, 100% होईल। कारण सगळ्यांना आम्हाला इतकी एकमेकाची सवय, गेले कित्येक वर्ष एकत्र राहिलेलो आहोत, त्याच्यामुळं एक महिना 2 महिने हे होणार जे काही इलेक्शन आहे, इलेक्शन झाल्यावर तुम्हालाच दिसेल की सगळेजण एकत्र आलेले आहेत, हे वेगळे राहील असं शक्य नाही। त्या निवडणुकीपूर्वी श्रीनिवास यांनी केलेला हा दावा निकालानंतर अजित पवार आणि शरद पवारांची कुटुंबाच्या बाबतीतली सामंजस्याची भूमिका, यामुळे लवकरच पवारांमधली राजकीय कटुता दूर होणार का याची चर्चा आता जोर धरतेय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।